BA भाग 3चे विद्यार्थी मित्रांनो, भारताचे परराष्ट्र धोरण पेपर नंबर 14 आपण शिकवण्यासाठी घेतलेला आहे. आणि त्यातील टॉपिक नंबर 1 आपण महत्त्वाचा भाग संपवलेला आहे. आज आपण टॉपिक नंबर 2ला सुरुवात करणार आहोत. टॉपिक नंबर 2मध्ये भारत अमेरिका संबंध, भारत रशिया संबंध आणि भारत आणि चीन संबंध. असं 3 देशाबरोबर भारताचे संबंध जे आहेत त्या संबंधाचा अभ्यास आपण एक महत्त्वाचा भाग म्हणून करणार आहोत. भारत अमेरिका परराष्ट्र संबंधाचं स्वरूप काय आहे? तर भारत आणि अमेरिका शीतयुद्धकालीन संबंध काही प्रमाणात तणावाचे होते, कारण दोन्ही देशांचा आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न होता. अमेरिकेला भारताचे अलिप्ततेचे तटस्थतेचे धोरण मान्य नव्हते. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात अमेरिका व रशिया या 2 महासत्ता एकमेकांसमोर उभ्या राहिल्या. भारताने कोणत्याही महासत्तेच्या बाजूला न जाता तटस्थ राहण्याचे धोरण स्वीकारले होते. तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्ततेचे धोरण स्वीकारले, तरी त्यांचा कल सोव्हिएत रशियाच्या बाजूला होता. स्वातंत्र्यप्राप्तीपासून ते 1990पर्यंत भारत अमेरिका संबंध काही प्रमाणात ताणतणावाचे होते. जेव्हा जेव्हा काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघापुढे आला तेव्हा अमेरिकेने पाकिस्तानच्या बाजूने आपली मते मांडली. अमेरिकेने काश्मीरच्या प्रश्नावर भारताची बाजू योग्य असून काश्मीर हा भारताचाच एक अविभाज्य घटक आहे असे मत न मांडता याउलट पाकिस्तानच्या मुद्द्यांचे समर्थन केले. अमेरिकेने वेळोवेळी पाकिस्तानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला. त्यामुळे अप्रत्यक्षपणे अमेरिका भारताला विरोध करून पाकिस्तानला मदत करीत होती. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात मतभेद तंटे निर्माण करून त्यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून आपली शस्त्रास्त्रे त्यांना विकणे अशी परराष्ट्र नीती अमेरिका करीत होती. अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्रे पुरवू नयेत, त्यामुळे भारतातील सुरक्षितता धोक्यात येते असे वेळोवेळी कळवूनही अमेरिकेने त्याकडे मुद्दामपणे कानाडोळा केला होता. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी धूर्त नीती अमेरिकेने स्वीकारलेली होती. गोवा प्रश्नाच्या बाबतीत हे अमेरिकेचे धोरण चुकीचे व अयोग्य होते. स्वातंत्र्य मिळून काही वर्षे लोटली तरी पोर्तुगीज गोवा सोडत नाहीत हे पाहून भारताने सैनिकी कारवाई करून गोवा प्रदेश आपल्या प्रदेशात सामील करून घेतला. वास्तविक गोवा हा प्रदेश भारताचा आहे हे माहीत असतानाही अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सभेपुढे गोवा प्रश्न पोर्तुगीजांच्या बाजूने मांडला. अर्थात अमेरिकेचे तेथे काहीही ऐकून घेतले गेले नाही. 1980 साली अमेरिकेने हिंदी महासागराच्या मध्यभागी असलेले दिगो गार्सिया या बेटावर आपले नाविक दल उभारण्याची सुरुवात केली. तेव्हा भारतासह किनाऱ्यावरील अनेक राष्ट्रांची सुरक्षा धोक्यात आली होती. तेव्हा हे बेट शांततेचे क्षेत्र घोषित करावे असे भारताने वेळोवेळी आपले मत मांडले, परंतु अमेरिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. साहजिकच या दोन्ही देशातील संबंध अधिकच तणावपूर्ण बनले. त्यानंतर 1950मध्ये कोरियाचा प्रश्न उद्भवला. तेव्हा दक्षिण कोरियाने उत्तर कोरियावर आक्रमण केले. तेव्हा काहीही कारण नसताना अमेरिकेच्या या धोरणावर आणि कृतीवर भारताने टीका केल्यामुळे या दोन्ही उभय राष्ट्रातील संघर्ष अधिकच वाढला गेला. अमेरिकेला भारताने केलेली टीका बोचरी वाटली. क्युबा प्रश्नाबाबतही अमेरिकेला भारताची भूमिका आवडली नाही. अमेरिकेने क्युबामधील साम्यवादी राजवट पाडण्यासाठी जी कृती केली ती भारताला आवडली नाही, कारण क्युबा हे अलिप्ततावादी चळवळीतील एक राष्ट्र होते. 1978-1979 दरम्यान अफगाणिस्तानमध्ये अंतर्गत यादवी झाल्यामुळे सोव्हिएत रशियाने सैनिकी आक्रमण केले. त्यावेळी अमेरिकेने पाकिस्तानला बाह्य सुरक्षिततेच्या दृष्टीने शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला. या शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यामुळे दक्षिण आशियाची सुरक्षितता धोक्यात येत आहे हे ओळखून भारताने अमेरिकेच्या या कृतीवर जोरदार टीका केली. 1990 नंतर शीतयुद्धाची समाप्ती झाल्यानंतर भारत अमेरिकेतील परराष्ट्र संबंधात आमूलाग्र बदल झाला.
1990 ते 2000 या 10 वर्षात अमेरिकेने पाकिस्तानला संरक्षणविषयक शस्त्रास्त्रे व सामग्री दिली. अत्याधुनिक लढाऊ विमाने F-16 आणि क्षेपणास्त्रे हार्पून दिल्यामुळे अमेरिका भारत संबंधात तणाव निर्माण झाला. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाल्यामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात फार मोठे बदल घडून आले. राष्ट्राध्यक्ष बुश यांनी या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी आयोग नेमला. आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरुद्धच्या नवीन धोरणाची कार्यवाही करण्यासाठी अमेरिकेला नवीन सहकारी लागणार होते. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग यांनी या संधीचा फायदा उचलला. आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या मोहिमेत अमेरिकेला संपूर्ण पाठिंबा देण्याचे धोरण भारताने जाहीर केले. त्यामुळे भारताला काश्मीरमधील दहशतवादी कारवायांवर नियंत्रण ठेवता येणार होते. तसेच चीनच्या वाढत्या सामर्थ्याला वचक बसवण्यासाठी भारताचा उपयोग करून घेण्यासाठी अमेरिकेने भारताशी सलोख्याचे संबंध निर्माण केले. 2005 मध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री कोंडोलिझा राईस यांनी असे म्हटले होते की अमेरिकन सरकार भारताला 21व्या शतकात महासत्ता बनवणार. एप्रिल 2006 मध्ये भारतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात ऐतिहासिक अणुऊर्जा सहकार्य करार झाला. 2003-04 मध्ये अमेरिकेने इराकवर लष्करी कारवाई करून सद्दाम हुसेनची सत्ता संपुष्टात आणली. त्यामुळे इराकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. इराकमधील हिंसाचार नियंत्रित करण्यासाठी भारताने शांतीसेना पाठवावी अशी अमेरिकेने भारताला विनंती केली, परंतु भारताने या गोष्टी स्पष्ट नकार कळविला. त्यामुळे अमेरिका भारत संबंध थोडे तणावपूर्ण झाले. या नकारातून एक गोष्ट स्पष्ट झाली की भारत हा देश कोणत्याही राष्ट्राच्या नियंत्रणाखाली नाही किंवा कोणत्याही राष्ट्राचा हस्तक नाही. अशा प्रकारे अमेरिका भारत परराष्ट्र संबंध असून सध्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताला अमेरिकेबरोबर सहकार्याचे सौहार्दाचे संबंध ठेवावे लागतील. भारताने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आहे. भारताला अमेरिकेबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध वाढवून विकास साधायचा आहे. भारताला अमेरिकेकडून भांडवल आणि तंत्रज्ञान हवे आहे. आज भारतापुढे ऊर्जेचे मोठे संकट आहे. तेव्हा अणुऊर्जा निर्मितीसाठी भारताला अमेरिकेकडून अणुइंधनाची आणि अणुतंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. तेव्हा भविष्यकाळात भारताने अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून आपले परराष्ट्र धोरण कार्यान्वित केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतामध्ये पायाभूत सुविधांचा विकास घडवून आणायचा आहे. त्याने अमेरिकेला जाण्यापूर्वी मेक इन इंडिया हा एक प्रकल्प घोषित केला आहे. भारतातील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचा विकास साधणे हा हेतू आहे. भारताची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे. तेव्हा वस्तूंचे उत्पादन वाढवून निर्यातीचा दर वाढवला पाहिजे. त्यासाठी नरेंद्र मोदी विविध देशांकडून भांडवल गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अमेरिकेतील गुंतवणूकदारांना आव्हान करून त्यांच्याकडून होणाऱ्या गुंतवणुकीतून भारतातील पायाभूत सुविधांचा विकास करणे हे एक पंतप्रधानांच्या दौऱ्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भारत अमेरिकेचा अणुसहकार्य करार 2 मार्च 2006 रोजी नवी दिल्ली येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नागरी अणु सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. जॉर्ज बुश यांच्या परराष्ट्र धोरणाचा हा करार म्हणजे विजय असल्याचे मानले जाते. या करारामुळे भारताची ऊर्जेची गरज भागेल आणि त्याच्या विकासाला चालना मिळेल. भारत आणि अमेरिका यांच्या संबंधाने बळकटी येईल. अमेरिकेकडून समृद्ध युरेनियम खरेदी करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. याशिवाय अणुभट्ट्या उभारणीसाठी लागणारे तंत्रज्ञान हे अमेरिकेकडून भारताला मिळणार आहे. त्याच्या बदल्यात आपल्या 22पैकी 14 अणुभट्ट्या तपासणीसाठी भारताला खुल्या कराव्या लागणार आहेत. तथापि उल्लेखनीय बाब म्हणजे लष्करी अणुव्यवस्थापनेने आंतरराष्ट्रीय निरीक्षकांपुढे अणुभट्टी खुली न करण्याचा अधिकार भारताने कायम राखला आहे. भारत यापुढे ज्या अणुभट्ट्या विकसित करेल त्याचे वर्गीकरण लष्करी किंवा नागरी आस्थापनामध्ये करण्याचे स्वातंत्र्यही भारताला देण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने अणुकरार हा भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये झालेला आहे. आता या अणुकरारामधील ठळक बाबी काय आहेत? एक 7 बाबी यामध्ये ठळक आहेत. त्या म्हणजे भारताच्या लष्करी अणुकार्यक्रमाला या करारामुळे कोणतीही बाधा येणार नाही किंवा त्यामध्ये हस्तक्षेप होणार नाही. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेबरोबर खास भारताला इंधन पुरवठा करण्यासंबंधीच्या करारासाठी अमेरिका भारताला सहकार्य करेल.
भविष्यकाळात पुरवठ्यात अडथळा असेल तर भारताने आपले आण्विक स्रोत विकसित करावेत, त्यासाठी अमेरिका मदत करेल. संबंधित उद्योगधंदे आणि ग्राहक यांच्या हिताचा विचार करून दोन्ही देश आपापसातील अणुव्यापाराला प्रोत्साहन देतील. भारत आणि अमेरिका परस्परांना आण्विक साहित्य आणि साधने यांचे आदानप्रदान करतील. अणुइंधन आणि तंत्रज्ञान परत मागण्याचा अमेरिकेला अधिकार असेल, अर्थात असे करताना किमतीत सवलत दिली जाईल. अणुइंधन पुरवठ्यात अडथळा निर्माण होण्याचा धोका असेल तर भारताने स्वतःचे अणुइंधन स्रोत विकसित करावेत. अशा पद्धतीनं या अणुकरारामधील ठळक बाबी आहेत. आता अणुशक्तीचा नागरी उपयोग काय आहे, तर भारतात 2020पर्यंत अणुऊर्जेद्वारे 20,000 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट अणुऊर्जा आयोगाने समोर ठेवले आहे. वीज निर्मितीबरोबरच अणुशक्तीचा उपयोग पुढील कारणांसाठी केला जातो. कर्करोगासारख्या आजारावर उपचारासाठी किरणोत्सार तंत्रज्ञान वापरणे, विविध क्षेत्रासाठी संशोधन कार्यात किरणोत्सारी समस्थानकांची निर्मिती करणे, कृषी क्षेत्रात उत्पादन वाढीसाठी जनुकात बदल करून पिकांच्या सुधारित जाती शोधून काढणे, नागरी ऊर्जेसाठी भारताशी अणुइंधन करार करण्यात आलेला आहे. भविष्यकाळात भारताने आण्विक चाचणी घेतली तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला भारताला दिलेले इंधन परत मागण्याचा अधिकार असेल आणि हा करार लगेच संपुष्टात येईल, असे स्पष्टीकरण अमेरिकेचे राजकीय व्यवहार उपमंत्री निकोलस बर्न यांनी केलेले आहे. भारताचे हा करार करण्याचे कारण म्हणजे त्यांना नागरी गरजा भागवण्यासाठी ऊर्जा देणे. त्याचबरोबर भारत आधुनिक प्रक्रिया प्रणाली उभी करून परदेशातून येणारे इंधन या प्रकल्पातून प्रक्रिया करून वापरले जाणार आहे. हा प्रकल्प भारत आंतरराष्ट्रीय आण्विक इंधन करारानुसार उभारणार आहे. अमेरिकेने भारताशी केलेला हा अणु सहकार्य करार प्रामुख्याने तांत्रिकी स्वरूपाचा आहे. अमेरिकेने असे करार रशिया, जपान, चीन या देशाशी केलेले आहेत. भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर कायम राहून या अणु सहकार्य कराराचे पालन करावे. भारताने आण्विक शस्त्रे बनविण्याच्या फंदात पडू नये, असे बर्न यांनी सुचवलेले आहे. भारतात फक्त 3% अणुइंधन वापरले जाते. या कराराची अंमलबजावणी झाल्यानंतर किमान 25% इंधन वापरेल. त्यामुळे कार्बन सोडण्याचे प्रमाण कमी होईल, त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल, असे बर्न यांनी म्हटलेले आहे. एकंदरीत भारत अमेरिका या राष्ट्रांनी केलेला अणु सहकार्य करार हा भारत अमेरिका परराष्ट्र धोरणाशी पूरक आणि पोषक ठरलेला आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे भारत आणि अमेरिका संबंध अधिक दृढ आणि बळकट स्वरूपाचे झालेले आहेत. आता काश्मीरच्या प्रश्नाबाबत अमेरिकेची परराष्ट्र नीती काय होती, थोडक्यात या ठिकाणी आपण बघूया. जम्मू काश्मीर हे घटक राज्य भारतीय संघराज्यातील 29 घटक राज्यापैकी एक घटक राज्य होय. भारत देश 1947 साली स्वतंत्र होऊन 1950 पासून भारतीय राज्यघटनेनुसार संसदीय लोकशाही शासन पद्धतीने राज्यकारभार चालतो. भारतीय राज्यघटनेच्या घटक राज्य शासन पद्धतीनुसार तेथे विधिमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ कार्य करीत आहे. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीबरोबरच काश्मीरचे घटक राज्य स्वतंत्र झाले होते. दरम्यान तत्कालीन काश्मीरचे महाराजा हरिसिंग यांनी भारतात किंवा पाकिस्तानात विलीन होण्यास नकार दिला. 1947 साली पाकिस्तानने काही स्थानिक जाती जमातींच्या लोकांना घुसखोरी करण्याची चेतावणी दिली. पाकिस्तानने अप्रत्यक्ष मार्गाने काश्मीरवर हे पहिले आक्रमण केले होते. राजा हरिसिंग यांनी भारत सरकारकडे मदतीची अपेक्षा केली. दरम्यान राजा हरिसिंग यांनी भारतात काश्मीर विलीन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 26 ऑक्टोबर 1947 रोजी विलीनीकरणाचा करार झाला. त्यानुसार जम्मू काश्मीर भारताचे घटक राज्य झाले. भारतात सरकारने घुसखोरीविरुद्ध त्वरित उपाययोजना केली. इसवी सन 1948 साली भारताने काश्मीरचा प्रश्न युएनच्या सुरक्षा समितीपुढे ठेवला. सुरक्षा परिषदेने काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी एका आयोगाची नेमणूक केली. सुरक्षा समितीने 1949 रोजी महत्त्वाचा ठराव मंजूर केला. पाकिस्तान काश्मीरमधून आपले सैन्य त्वरित परत बोलावून घेईल, त्यानंतर भारत सरकार सार्वमत घेईल, परंतु या ठरावाची कार्यवाही करण्यास पाकिस्तानने नकार दिला. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीला काश्मीर प्रश्न सोडवता आलेला नाही. सुरक्षा समितीने 3 तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती केली होती, परंतु तज्ज्ञ मध्यस्थी व्यक्तींना काश्मीर प्रश्नाबाबत अपयश आले. 1950च्या दशकात संयुक्त राष्ट्रसंघाने काश्मीर प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. सुरक्षा समितीपुढे तो अनेक वेळा मांडला, परंतु तो सुटण्याऐवजी अधिकच चिघळला गेला. सुरक्षा समितीमध्ये काश्मीर प्रश्नाबाबत अमेरिकेने भारताच्या बाजूने समर्थन केले नाही. उलट अमेरिकेने अप्रत्यक्षपणे पाकिस्तानची बाजू घेतलेली होती. शीतयुद्धाच्या 45 वर्षात अमेरिकेने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात शस्त्रे व लष्करी युद्ध साहित्य दिले. परराष्ट्र खाते, प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे
इत्यादीने अमेरिकेच्या या दुटप्पी वागण्यावर कडाडून टीका केली. शीतयुद्धाच्या काळात सेंटो, सिएटो अशा लष्करी गटांचा पाकिस्तान सदस्य बनल्यामुळे पाकिस्तानला लष्करी मदत अधिक प्रमाणात मिळत गेली. पाकिस्तानने अमेरिकेकडून मिळालेल्या शस्त्रास्त्रे व युद्धसामग्रीचा वापर करून दक्षिण आशियामध्ये साम्यवादाचा प्रसार रोखण्याचे कार्य करावे अशी अपेक्षा अमेरिकेला होती. परंतु या लष्करी सामर्थ्याचा वापर पाकिस्तानने 1965च्या भारताबरोबर केलेल्या युद्धात केला. भारताने याबाबत अमेरिकेकडे तक्रार नोंदवली होती, परंतु अमेरिकेने त्याची दखल त्यावेळी घेतलेली नव्हती. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर भारत अमेरिका संबंध जरी सुधारले असले तरी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात पाकिस्तानचे महत्त्व कमी झालेले नव्हते. पाकिस्तान हे अमेरिकेचे जुने मित्रराष्ट्र आहे. ही मैत्री शीतयुद्ध काळात ही टिकून होती. अमेरिकेवर दहशतवादी हल्ले घडून आल्यामुळे अमेरिकेच्या आशिया खंडाविषयी संरक्षण व परराष्ट्र संबंधामध्ये मोठे बदल घडून आले. अमेरिकेच्या या नवीन परराष्ट्र नीतीमध्ये भारतापेक्षा पाकिस्तानला अधिक महत्त्व प्राप्त झालेले होते. अमेरिकेच्या गेल्या 50 वर्षाच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेतला तर एक गोष्ट लक्षात येते की अमेरिका अल्पहितकालीन संबंध जोपासण्यासाठी पाकिस्तानशी मैत्रीचे संबंध ठेवीत होती. आशिया खंडातील राष्ट्रांशी मैत्री करणे, अफगाणिस्तानमध्ये स्थिर शासन निर्माण करणे असे अल्पहितकालीन संबंध जोपासून अमेरिका पाकिस्तानला लष्करी साहित्याची व शस्त्रास्त्रांची मदत करीत होती. तरी पण सध्या अमेरिका भारताशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करीत आहे. अर्थात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाबाबत असे म्हणता येईल की आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील बड्या राष्ट्रांना काश्मीरचा प्रश्न सोडवायचा नाही, तर तो तसाच चिघळत ठेवून भारत पाकिस्तानातील संघर्षाचे वातावरण तापत ठेवण्याचे धोरण असलेले दिसते. त्यामुळे अमेरिका, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांना एकाच वेळी मैत्रीचा, सहकार्याचा हात देऊ शकत नाही. एकाशी मैत्री, मदत तर दुसऱ्याशी विरोध, संघर्ष अशी दुहेरी परराष्ट्र नीती अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात आढळून येते. सध्या नरेंद्र मोदी हे प्राईम मिनिस्टर झाल्यापासून भारत आणि अमेरिका यांचे संबंध चांगले होऊ लागले आहेत असं आपल्याला दिसून येईल. सध्या अमेरिका हे राष्ट्र पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची मदत किंवा आर्थिक मदत करीत नाही, परंतु तरीसुद्धा अमेरिकन काँग्रेस म्हणजे कायदेमंडळ हे अजूनही पाकिस्तानचीच बाजू घेत आहे आणि त्यामुळे भारताला अजूनसुद्धा अमेरिकेपासून सावध राहिलं पाहिजे, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं भारत आणि अमेरिका यांचे संबंध भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून बरीच वर्ष म्हणजे जवळजवळ शीतयुद्धाच्या काळापर्यंत आणि शीतयुद्धाच्या काळानंतरसुद्धा ताणतणावाचेच राहिलेले आहेत. अलीकडे ह्या 10-20 वर्षामध्ये साधारणपणे भारत आणि अमेरिका यांचे संबंध सुधारलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. आणि दोन देशांच्यामध्ये आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संबंधांची देवाणघेवाण मैत्रीपूर्ण वातावरणात होत आहे असे आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं साधारणपणे भारत आणि अमेरिका या दोन देशांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण होत आहेत असं आपल्याला शेवटी म्हणता येईल. आता याच्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न कसे विचारले जातील तर त्या संदर्भात आपण थोडक्यात या ठिकाणी चर्चा करूया. तर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या म्हणजे युनोच्या व्यासपीठावरून काश्मीरच्या प्रश्नावर भारताची बाजू कशी योग्य आहे हे पश्चिमी जगाला पटवून देण्यामध्ये कोणत्या राष्ट्राने असमर्थता दाखवली तर अमेरिका हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर शीतयुद्धाचा शेवट झाल्यानंतर 1991 नंतर भारताच्या टिंबटिंब धोरणाचा परिणाम परराष्ट्र धोरणावर झाला. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणात आर्थिक व व्यापारी संबंधांना महत्त्व आले. याचं उत्तर आहे आर्थिक उदारीकरण धोरणामुळे. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहार खाते कोणाकडे आहे? पहिल्या पंचवार्षिकमध्ये सुषमा स्वराज यांच्याकडे होते. 1914 ते 1920 पर्यंतच्या. हिंदी महासागराच्या मध्यभागी असलेल्या दिगो गार्सिया या बेटावर 1980 साली अमेरिकन राष्ट्राने नाविक तळ उभा करण्यास सुरुवात केली. म्हणजे दिगो गार्सिया बेटावर कोणाचा हक्क आहे आता तर अमेरिकेचाच त्या ठिकाणी अंमल आहे, हक्क आहे असं आपल्याला दिसून येतं. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यात
कोणत्या वर्षी भारत आणि अमेरिका अणुऊर्जा सहकार्य करार झाला? तर 2006 साली भारत अमेरिका अणुऊर्जा करार झाला. त्याच्यानंतर 2003-04मध्ये अमेरिकेने इराकवर लष्करी कारवाई केली आणि सद्दाम हुसेनची लष्करी हुकुमशाही संपुष्टात आणली. इराकमधील हिंसाचार आणि राजकीय अस्थिरता नियंत्रित करण्यासाठी भारताने शांतीसैन्य पाठवावे अशी जी विनंती अमेरिकेने भारताला केली, तेव्हा भारताने काय कळवलं तर आपला नकार कळविला. दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 ते 90च्या काळात अमेरिका व रशिया या दोन महासत्तांमध्ये संघर्ष, सत्तास्पर्धा चालू होती. प्रत्यक्षात युद्ध झाले नाही. यास कोणता काळ असे संबोधले जाते? तर शीतयुद्धाचा काळ असे संबोधले जाते. त्यानंतर इसवी सन 2015 साली कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या हवामान परिषदेत हवामान करार सक्तीचा करणार असे कोणी सूचित केले? तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सूचित केले. अशा पद्धतीनं भारत आणि अमेरिका संबंधावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातील, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं भारत आणि अमेरिका यांचे संबंध काही काळ तणावाचे होते आणि आता या 10-15 वर्षामध्ये मैत्रीपूर्ण वातावरणाचे संबंध निर्माण झालेले आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. तर या ठिकाणी आपण थांबूया.